सरला, रमाला लवकर पाठवून दे ग कामाला. पाहिलंच ना रावसाहेब केवढे चिडले होते. त्या बाबतीतच जरा बोलायचं होतं तुमच्याशी. नाही म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ नका घेऊ, पण रमा हे तर येणार नाही म्हणाली. म्हणजे 1-2 महिन्यासाठीच ना? नाही तसं नाही, म्हणजे यापुढे वाड्यावर कामाला येणार नाही असं म्हणते ती. अगं पण असं झालं तरी काय? म्हणजे कोणी तिला काही बोललं का? हरी काही बोलला का? हे बघ, जे काही असेल ना ते सांग, आपण काहीतरी उपाय करू. नाही जे मला पण काही बोलली नाही ती. अगं सरला, पण असं काही न सांगता, काही न कळवता काम सोडणं बरोबर आहे का? नाही बाईसाहेब, बरोबर आहे तुमचं, पण आता मी येतच नाही असं म्हणल्यानंतर मी जबरदस्ती तरी कशी करणार ना हो तिच्यावर. बरं ठीक आहे, मी बोलते तिच्याशी, पण तिला म्हणावं रावसाहेब आहेत तोपर्यंत तरी कामाला ये. मी सांगून बघते ते तिला. ठीक आहे. प्रताप, अरे किती चिखल लागलाय तुझ्या अंगाला. काय झालं काय? रमा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. कुठे पडलास का? नाही ग. अरे मग लोळलास की काय शेतात? काय अवतार झालाय तुझा हा? अगं शेतकऱ्यांना काही गोष्टी समजावून सांगत होतो. शेतात काम करताना माती पायाला लागली काय आणि अंगाला लागली काय सारखंच. आता तिथे कुठे कपड्यांचं कौतुक करत बसायचं? अरे पण नेहमीपेक्षा जरा जास्तच चिखल लागलाय तुझ्या शर्टाला, आणि हे असे कपडे तू जरा जास्तच वेळ अंगावर ठेवलेस. असं नाही वाटत का तुला? अगं मजा असते काय, चिखल अंगाला लागल्याशिवाय ना मातीशी कनेक्ट झाल्यासारखं वाटत नाही. माती अंगाला लागली ना ती भारी वाटते. प्रताप, आता हळद अंगाला लागायची वेळ आलीये. त्या कनेक्शनचा विचार करा जरा. चला, चिखलावरून विषय दुसरीकडे जाण्याआधी मी फ्रेश होतो. अरे ऐक, असं काय करतोय? मला असं का वाटतंय की प्रताप बदललाय. सारखं सारखं वाटतंय की हा माझा प्रताप नाहीये. त्याच्या मनात काहीतरी आहे पण तो मला सांगत नाहीये. पाचवडची सुवर्णकन्या, कंसात युवा नेत्याची मामे बहीण, राज्यात पहिली, हे असा मोठा फ्लेक्स लावतो का नाही बा आमच्या पक्षाकडनं. राज्यात पहिली वर्ण सुवर्ण पदक काय खायची गोष्ट आहे का? हे खाऊ का ते खाऊ, हे करून दे ते करून दे. सासूचं वय झालंय पण तोंड काही गप्प बसत नाही म्हातारीचं. कोण बोलतोय बघा? ए तू गप्प बस रे. तुला काय माहित बहिणीचे काय हाल होत आहेत ते? हल गप चिंगे, बाजूला वय रे. काय ग हे? आता हे कुठल्या प्रकारचं नेकलेस आहे बाई? अगं ताई, हे नेकलेस नाहीये, सुवर्ण पदक आहे. हा, आणि ते विकत नाही मिळत, ते कमवावं लागतं अभ्यास करून. आपल्याच्या ना या जन्मात तर काही ते शक्य नाही, त्यामुळे आपण फक्त बघायचं. काय हे बोललंच पाहिजे का? मग काय फरक काय पडतो? गप तू जरा. हो ग, वजनदार आहे तसं. किती तोळ्याचं असेल ग रमा? म्हणजे खरं सोन्याचं आहे का? अगं सुमे, ते काय पूर्ण सोन्याचे नसते, सोन्याचा फक्त मुलामा असतो त्यावर. मग काय उपयोग त्याचा? काय फायदा नाही. हे? चिंगे, काय फायदा नाही त्याचा. आणि येड्याच्या कशाला? बाजारात ना आली का तू? अगं ती राज्यात पहिली आली म्हणून मिळालंय तिला ते. राज्यात पहिली आली? मग अगं बाया, काय विचार आहे ग ही? आणि रमे, ते मेडल जरा सांभाळून ठेव बर का. नाही काय आहे, आता सुमीनं बघितलंय ना, फटक्यात गायब करायची. ए, मी ते काही चोरणार नाहीये. हा, आणि तशीच जर पैशाची वेळ आली ना, ते गोल्ड मेडल काय आणि घरातले दागिने सगळंच मोडीत निघतं. कळलं का? काय ग, काय चाललंय तुमच्या दोघींचं? अगं ताई, आता मला बँगलोरच्या मोठ्या शाळेत दाखला मिळालाय ना, मग मी तिथंच जाईन शिकायला, त्याबद्दल बोलतोय. बाई मजा आहे ग, मोठ्या शाळेत जाणार तू का? आणि ती पण बेंगलोरला. वा, मजा आहे बाईची. मरम आहे.
आता बँगलोरला जाणार, मोठ्या शाळेत जाणार, म्हणजे लई खर्च येणार नाही का? मोठा खर्च म्हणजे मोठा खड्डा आता. आणि कुठून एवढा आता खर्च करणार तू? काय जमीनदारीन बाई, येत्या हंगामात पैशाचं पीक घेणार का काय? बोला ना आता. हो रमाबाई, अहो बोला. काय बोलणार आहे आता तू? आहे का काही बोलण्यासारखं? जाऊ दे, काय बोलायला नाही आता तुझ्याकडे. मी खाऊन घेते काहीतरी. रमा, या जगण्याला आपण जगणं करूया. द्याल ना साथ माझी? रमा, तुमच्या मनावर नक्कीच काहीतरी ओझ आहे. नाहीतर तुम्ही मला नकार देऊन अशा निघून गेल्या नसता. मला तुमच्या डोळ्यात दिसते की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते, पण तुम्ही ते मान्यच करत नाही आहात. मला तुमच्या मनातलं सगळं काही जाणून घ्यायचंय, तुमच्याशी बोलायचंय. मी माझ्या मनातलं बोललो तेव्हा तुमच्या डोक्यात काही वेगळा विचार चालू होता का? तिथून निघून कुठे गेला तुम्ही? घरी पोचलात ना सुखरूप? का वाटेत काही? नाही, मला जाऊन बघायलाच पाहिजे. रमे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको बघ. हे असे पैसे उभे करतो का नाही बघ. युवा नेते, कापशाला पाणी येत नाही म्हणून येत नाही तुमच्याकडं. आणि त्या पोरीला काय खाऊला पैसे नकोय? कुठून आणणार एवढे पैसे? तोंड करतोय. हे अंकुश भाऊंना शब्द टाकल्या टाकल्या असे पैसे. त्या नाश झाला तिथंच, अडकली म्हैस नदीच्या भावऱ्यात. रमे, याच्यानं काही होणार नाही. काय झालं? अरे तुझे अंकुश भाऊ नुसते आश्वासनं देतात. मागच्या वर्षी म्हणाले तुम्हाला खत मोफत देतो म्हणून. खत तर काही मोफत नाही दिलं, पण तो खतरूस माणूस आहे ना हे मला आधी कळलं. रमे, तू असं करते का? जरा वाड्यावर शब्द टाकून बघते का? बघ ना जरा विचारून, म्हणजे कसं जरा काही आपल्याला मदत तरी होईल ना. नको, वाड्याचं तर नाव बी नको घेऊस तू. आधीच काही कमी उपकार आहेत वय त्यांचे, आणि किती दिवस दुसऱ्यांच्या उपकाराखाली जगायचं ग? अगं असं काय करते? हा, चिंगी राज्यात पहिली आली आणि ते मदत नाही करणार तर कोण करणार? आणि कसं आहे रमे, समुद्रात न वाटीभर पाणी काढलं तर काही कमी पडतंय का कुठं? नाही, तू विचारून तर बघ जरा. आणि त्यात तू वाड्यावरच्यांची लाडकी. हा अगं पण सुमी, अगं बोल बिंदास. आणि त्या छोट्या मालकांना कळलं ना, ते असे धावत येतील तुझ्या मदतीला. हा. छोटे मालक तुम्ही? छोटे मालक आले बाई. छोटे मालक, या ना या ना, या बसा. नाही नाही, ठीक आहे. अगं बाई, या बसा बसा बसा. काय अहो, छोटे मालक ते अगदी देवाच्या फिल्म सारखंच झालं. म्हणजे देवाचं नाव काढावं आणि देव अगदी दारातच उभे राहावं. सुमी, काय काही तुमच्यासाठी काही चहा पाणी काय आण? खरंच काही नकोय. मला रमा यांच्याशी बोलायचं होतं म्हणून मी आलो. हो का? मला असं समजलं की तुम्ही वाड्यावरचं काम सोडलं म्हणून. म्हणजे तुम्ही परत कधीच वाड्यावर कामाला येणार नाही का? अच्छा,
म्हणजे खरं आहे? तुम्हाला कोणी वाड्यावर काही बोललं का? अहो नाही छोटे मला असं काही नाहीये. मग तुम्ही असा निर्णय घेतला, त्याला काहीतरी कारण नक्कीच असेल ना? अहो आहेच की, आता कारण असल्याशिवाय असं करणार आहे का ती? म्हणजे सुमी अगं जरा शांत राहा. अगं गप न बोलू दे ना आता. नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे मला कळायला असेल. अहो म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, तसा लय मोठा प्रॉब्लेम आहे. बघा आता घरात काही ना काही कटकटी चालूच असतात आणि आमच्या घरात काही कमी आहे का? आता आमची ही चिंगी आहे ना, ती राज्यात पहिली आली आहे बर का. आणि ती एक कुठली तरी संस्था आहे, ती संस्था तिला बेंगलोरला शिकायला पाठवणार आहे. मग काय? थांबा तिचं मेडल दाखवते ना तुम्हाला. अहो, इथंच आहे, दाखवते हा मेडल तिचं. हे पा, हे आमच्या चिंगीचं मेडल. अरे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. चिंगी, खूप खूप अभिनंदन तुझं. अरे राहू दे राहू दे राहू दे, हे फार मोठं यश आहे. आता हे यश असंच टिकून ठेवायचं. हा, आता मस्त शिकायचं. ही तुझ्या यशाची सुरुवात आहे असं समज. सिमरन, हा, पण ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या गावासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. मग ह्यात काय प्रॉब्लेम आहे? तेच तर सांगते ना मालक. आता चिंगीच्या शिक्षणाचा खर्च ती कुठली तरी संस्था आहे ती करणार आहे, पण बँगलोरला राहायचा खर्च आम्हालाच करावा लागणार. रमाला वर्षाकाठी 25 ते 30 हजाराचा खर्च येणार हो. पोरगी कुठून एवढा खर्च करणार? आणि आमच्याकडे तर ह्या असा सगळा खडखडाट आम्ही कुठून करणार? तर ती म्हणत होती माझं काही चित्त थारावर राहणार नाही, मी कसं काय काम करू, तिथे काही चूकबीक झाली तर. म्हणून मग ती म्हणत होती की जात नाही कामावर. सुमी अगं गप्प बस की आता तरी. अगं गप ना, आता बोलू दे ना. छोट्या मालकांना नाही आपण बोलणार तर कोणाला? हा असा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मालक, मी म्हणाले बरं काही की वाड्यावर जरा विषय काढ, छोट्या मालकांशी बोल, पण नाही म्हटली होती. का नाही सांगायचं? चिंगीने शिकावं हे खूप मोठं स्वप्न पाहिलंय ना तुम्ही. मग आता एवढी मोठी संधी चालून आली आहे तर ती घालवायची का? तर पैसे नाही येत म्हणून? ते काही चिंगीने शिकून मोठं व्हावं हे आता फक्त तुमचं स्वप्न नाही राहिलं. तिने आपल्या गावाचं नाव मोठं केलं, त्यामुळे तिला शिकून मोठं करणं ही आता आपली जबाबदारी आणि ती मी पूर्ण करेन. माझ्या परीने जे काही करता येईल ते मी करेन. येतो. आणि अजून एक, उद्यापासून तुम्ही वाड्यावर कामाला यायचं. सगळेजण वाट बघतात तुमची. येतो. मालक, काय झालं? चूक झाली आमची. प्रतापरावांवर आम्ही विश्वास ठेवला. आमचा सगळा डाव विस्कटवून टाकला त्यांनी. उद्या तुम्ही सासवडला जाणार आहात ना? काय करू जाऊन? दिवेकर असतील तिकडे, त्यांना काय सांगू? आमच्या चिरंजीवानी मातीत काम करता करता आमच्याच स्वप्नांची माती करून टाकली. आता इतक्या वर्षात जे पेरून ठेवलं होतं ते उगवणार होतं, आता कुठे उगवत होतं. पीक घ्यायची वेळ आली होती, पण प्रतापरावांनी आमचा कसलाही विचार न करता स्वतःच तोडणी, मळणी, छाटणी सगळं करून टाकलं. आता एक काम करा, नांगर घेऊन या आमच्यासाठी, म्हणजे आपण दोघं मिळून शेती करू.
काहीच करायला बाकी ठेवलं नाहीत आम्हाला, काहीच करायला. का केलं तसं सांगा ना, का केलं? आमच्या एखाद्या दुश्मनाने असं वागलं असताना आमच्याशी तर आम्हाला चाललं असतं, पण तुम्ही आमचे असून आमचा विश्वासघात केला. रावसाहेब, वाटल्यास 2-4 थोबाडीत मारा, पण मी विश्वासघात केला असं म्हणू नका. तुम्हाला दुखवण्याचा माझा अजिबात विचार नव्हता. तुमचं नाव मोठं व्हावं हाच विचार मी करत आलो आतापर्यंत, पण त्यामुळे तुमची मान खाली जाईल असं मी कधीच वागणार नाही. हे माझी मन खाली करून झाल्यावर सांगते मला. माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवून आता माझ्या मान सन्मानाच्या गोष्टी करताय. रावसाहेब, प्लीज मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी द्या. आधी एक संधी दिली होती, ती वाया घालवली. आता काय असा मोठा पराक्रम करणार आहात तुम्ही? तुम्हाला एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं होतं मला. त्याने आमची गेलेली प्रतिष्ठा परत येणार आहे का? तुम्ही केलेल्या कामाची चर्चा होईल. रमा यांच्या बहिणीचा आपल्या पक्षातर्फे सत्कार करायचा होता. एका परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यातून त्यांचा पहिला नंबर आला आणि राज्यातून पहिली येणारी मुलगी आपल्या गावात राहते, पण पैसे नसल्यामुळे त्यांना बँगलोरला शिक्षण घेता येणार नाहीये. तर आपण आपल्या पक्षातर्फे काही आलं लक्षात, सगळं लक्षात आलं. आमच्या संधी साधताय, चांगलं आहे. हेच तुम्हाला समजावून सांगत होतो आम्ही. राजकारण रक्तात आहे तुमच्या, तुम्ही स्वतःला नीट ओळखलंच नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमच्यात जे उपजत आहे ना त्याचा वापर करा. अहो, तुम्ही जर असे वागलात तर आम्ही कशाला चिडू तुमच्यावर? रावसाहेब, मला राजकारण समजतं, पण हे राजकारण नाहीये किंवा हा कुठलाही राजकीय हेतू नाहीये. तुम्हाला खुश करण्यासाठीचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्ही याल ना कार्यक्रमाला? तुमचं आमंत्रण आम्ही कसं नाकारणार? पाचवडसाठी आम्हाला यावंच लागेल. थँक्यू रावसाहेब, मला एक संधी दिल्याबद्दल. असं साधा मुलगा आहे. प्रतापरावांच्या साधेपणाचा अभिमान आहे मला, पण प्रतापरावांचा हाच साधेपणा त्याने एक दिवस राजकारणात यायला भाग पाडेल. किती दिवस आपण एकमेकांच्या आठवणींमध्ये जळत राहायचं? किती दिवस हे सगळं मनात ठेवून झुरत राहायचं? माझ्याकडे एकदा बघा आणि मला उत्तर द्या. रमा, थांबा. रमा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. अगं ए रमा, अगं झोपायचं नाही का तुला? ये की आज. वय आलेत. हे असंच होतं छोटे मला. कुठल्या बी गोष्टीवरून तुमचाच विचार मनात येतोय आणि तंद्री लागून जाते. आज बी तुम्ही चिंगीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मला माहित नाही की मी या समजाची परतफेड करू शकेल की नाही. बघा, आता बी मी मनातल्या मनात तुमच्याशीच बोलते. हे असंच होते. जेवढं मी तुम्हाला टाळतीये तितकंच तुम्ही काही ना काही कारणामुळे माझ्या जवळ येत आहेत. का सारख्या सारख्या त्याच आठवणी डोक्यात फिरत असतात? का?
काय सकाळ सकाळी इकडं कुठं? आवतान घेऊन आलोय. हे घ्या, प्रतापदादांनी पाठवलंय. काय निवडणुकीचा प्रचार आत्ताच सुरू केला काय? का काय कार्य काढलंय वाड्यावर? हो युवा नेते, जरा नीट वाचा की. तुमच्याच घरचं कार्य आहे. चिंगी राज्यात पहिली आली म्हणून तिचा सत्कार करायचं ठरवलंय. काय भारी बातमी घेऊन आला हा तू. काय नाव छापले चिंगीचे एकदम धडाक्यात. तुला सांगतो आमच्या घरातली पहिली पोरगी आहे जी सत्काराचं नारळ घरी घेऊन येणार आहे. आहे अय रमा, चिंगे बाहेर या. भारी बातमी घेऊन आला गाड्या तू सकाळ सकाळी. चिंगे बघ काय 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 झालं? काय आनंदाची बातमी घेऊन आला येऊ सकाळ सकाळी. अगं चिंगीचा सत्कार होणार आहे. ती राज्यात पहिली आली म्हणून. चिंगे वाजत गाजत जायचं बरं का. खरं का काय? विरोबा तुला डोळे आहेत बाबा. अशा चांगल्या चांगल्या बातम्या घरात येऊ दे. रमा त्याची दृष्टी काढायची आठवण कर बरं का मला. काय नजर बिजर लागत नाही. चिंगे पुरी नजरवाले त्याला मुख आला म्हणायचं निघायचं काय. थांबा पटकन टाक. तेवढी चांगली बातमी आणली तुम्ही. अहो नाही नको, लय कामं पडलेत, जावं लागेल. आवाज कसं चिमुटभर साखर तरी का आण. कोण करणार आहे सत्कार? कोण म्हणजे स्वतः प्रतापदादा करणारच सत्कार. चिंगे नंबर काढलास हा. हा, हा. छोटे मालक, तुम्ही हे समजा का करताय? काय ठरलंय नक्की तुमचं? तुम्ही असं वागताय आणि मग माझ्या मनात आणखीन गुंता वाढत चालले. नका करत जाऊ तुम्ही असं काही. उगा माझ्या मनावर मोठंच्या मोठं ओझं ठेवल्यागत होते.